बरं, याच्या आधी तू जे काही प्रोजेक्ट्स केलेत त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा काय सांगशील आणि कोणते कोणते केलेस त्याची नावंही सांगशील. माझं फर्स्ट कॅरेक्टर होतं ठिपक्यांची रांगोळीमध्ये नेत्रा. ते खूप जास्त लोकांना आवडलं आणि आज कार्तिकी करण्याचं कार्तिकी करण्यामागचं कारण पण नेत्रानेच मला ती कार्तिकी मिळवून दिली आहे. कारण जिथे माझं कास्टिंग इथे सुरू होतं आणि खूप लोकांना ते लोकांना कार्तिकी सापडत नव्हती. खूप लोकांच्या ऑडिशन झाल्या आणि सगळे कमालच ऍक्ट्रेसेस होत्या, पण कार्तिकी त्यांना तशी क्लिक होत नव्हती. कुठेतरी मला वाटतं एक वेगळाच अल्लडपणा त्यांना हवा होता किंवा गोड पण वाटली पाहिजे, पण राग पण आला नाही पाहिजे. खूप असे फिल्टर्स होते त्या कॅरेक्टरला. आणि रोहित सरांना, आमचे क्रिएटिव्ह, थँक्स टू हिम, त्यांना ते क्लिक झालं की स्नेहलताने ठिपक्यांची रांगोळीमध्ये काम केलं. त्यांनी माझं काम बघितलेलं आणि तेव्हा मी फार नवखी होते. म्हणजे मला अजिबात काही जास्त सेन्स नव्हता, मला कॅमेरा वगैरे काहीच माहित नव्हतं. मी 21 वर्षाची होते तेव्हा आणि ती माझी फर्स्ट सिरियल होती. त्यांनी ती लक्षात ठेवली 4 वर्ष आधीची सिरियल आणि ते म्हणाले की हिला बोलवा, स्नेहलताला बोलवा. आणि दुसऱ्या दिवशी मी आले आणि तिसऱ्या दिवशी माझं शूट सुरू झालंय. सगळ्यात उशिरा कास्टिंग माझं झालंय. आणि कार्तिकी ते मला भेटता क्षणीच त्यांना कळलं की हीच आमची कार्तिकी आहे. आणि ते माझ्या नशिबात लिहिलं होतं, कारण त्याच्या आधी मला 2-3 ठिकाणून कॉल आले की ते कॅरेक्टर शोधतायत. मोहिनी सिरियल सुरू होती आणि मोहिनीची बहीण शोधतायत आणि ते कुठेतरी माझ्या नशिबात होतं. सो थँक्स टू युनिव्हर्स. आणि त्याच्यानंतर मी अजून सावळ्याची जणू सावलीमध्ये असं मी कॅरेक्टर केलं. त्यातही खूप मज्जा केली आहे मी. ब्रीफ होतं ते फार, पण जेवढ्या वेळा मी काम केलं तेवढ्या वेळ मला वाटतं प्रेक्षकांच्या मनात ते पोचलंय. सगळ्यांना ते त्या अस्मीचा राग आलाय कारण ती सारंग आणि सावलीच्या मध्ये येते. कुठेतरी कार्तिकी म्हणून मला खूप पॉझिटिव्ह पण मज्जा करायला मिळाली, जी मला बाकी कॅरेक्टर्समध्ये खूप नेगेटिव्हच होतं. ती चिडकीच आहे, अशीच आहे. रेश्मा म्हणून मी केलं. त्यानंतर मध्ये मुरांबामध्ये मी मालविका कॅरेक्टर केलं, जिला काही सेन्सच नसतं स्वतःचा. तर मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळाले. नेगेटिव्हमध्ये पण सुद्धा मी वेगळे शेड्स मी एक्सप्लोअर केले. पण मी कार्तिकीसाठी सध्या आता प्रेझेंटमध्ये मी खूप एक्साइटेड आहे आणि खूप रोज माझ्यासाठी नवीन असतं, मज्जा असते. एकही दिवस मी शपथ सांगते मला कधीच बोर होत नाही. मला बोर झालं नाही कधी आजपर्यंत कुठल्याही सीनला.